तर मोठी बातमी आहे। जळगावच्या पाचोरा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने हजेरी लावली आहे। तर घाटनांद्रा भागातील जोगेश्वरी परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे बामणी आणि दगडी नदीला पूर आलाय। या पूरस्थितीमुळे सातगाव डोंगरी येथील धरणात डोंगरमाथ्यावर आलेल्या पाण्याचा मोठा विसर्ग होऊन धरण क्षमतेच्या 100% भरलाय। अतिरिक्त पाण्यामुळे धरणालगतच्या गावांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालंय। तर गावातील शेकडो कुटुंबाच्या घरगुती वस्तू, धान्य, कपडे, पलंग, भांडी आणि शेतीची साधन सामग्री भिजून खराब झाली आहे। अनेक कुटुंब उघड्यावर पडली असून तातडीने निवारा केंद्राची आवश्यकता निर्माण झाली आहे। शेत जमिनी यासह घरांच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेले आहेत। तर पाण्यामुळे शेकडो कुटुंब उघड्यावर आल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झालेली आहे। पावसामुळे बामणी दगडी नदीला पूर आल्याचंही पाहायला मिळतंय। हे बघा, या ठिकाणी पाचोरा तालुक्यामध्ये सकाळी 10-10:30च्या दरम्यान आज अतिवृष्टी झाली। अतिवृष्टी झाल्यामुळे ढगफुटी झाली आणि ती इतक्या मोठ्या प्रमाणात झाली की अगदी काही वेळामध्ये संपूर्ण गावामध्ये पाणी शिरलं। 2-2, 3-3 फुटापर्यंत सगळ्या घरांमध्ये त्या ठिकाणी 200-300 घरामध्ये या ठिकाणी पाणी होतं आणि त्यामुळे खूप लोकांना धावपळ झाली। गाव सोडून पळावं लागलं बाहेर। सगळं घरं ओली झालेली आहेत, सामान ओले झालेले आहेत, काही गाड्या तिथे राहून गेल्या, मोटरसायकल त्या पाण्याखाली आहेत आणि खूप मोठं नुकसान गावकऱ्यात झालं आहे। आजूबाजूची शेतीसुद्धा अतिशय खरडून वाहून गेलेली आहे। मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। त्या संदर्भामध्ये तहसीलदार त्या ठिकाणी आहेत, स्थानिक आमदार त्या ठिकाणी आहेत, कार्यकर्ते आमचे त्या ठिकाणी आहेत, ते काळजी घेत आहेत।